नाव वेगळे आहेत हा. एक्सपिरियन्स याचे एकदमच वेगळे आहेत. त्या सायकलचे टायर काय फाटले आणि काय 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 समजा बघितलंय मी तुझे दिवसभर उन्हानं तापवलं संध्याकाळी त्याला गारानं धुडपलं असं काम झालंय माझं. हाय असं लगेच खाली उडी टाकाय सायकलवरून लगेच खाली उडी टाक. हे काही जे आहे ना ही रेल्वे तापवलं ह्याच्यावर रेल्वे डायरेक्ट अंडरग्राऊंड हे काही डोंगराच्या आतमध्ये रेल्वे जाणार नाही डायरेक्ट केदारनाथ बद्रीनाथला. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. सरला मी काढायचं चपला काढल्या होत्या कारण की माझ्या एक डोक्यात आलं होतं की मला महादेवाचे दर्शन करायचं पण बिना चपला जाते ती महादेवाने डोक्यात घातलं होतं. बरोबर का नाही? आपण महादेवाला पैसा देऊ शकत नाही, आपण महादेवाला नारळ फोडू शकत नाही, आपण काहीच करू शकत नाही कारण की ते महादेवाला नको आहे. महादेवाला फक्त भक्ती पाहिजे. मेन गोष्ट म्हणजे तुम्ही भक्ती करा. तर मी आता बिना चिपलत निघालेलो सध्या. मी कधी बिना चिपलत नाही चाललो पण आता इथून बोलून बिना चिपलत निघालो इथनं 175 किलोमीटर. डबल वेळ लागतो. डबल कशामुळे चप्पल नसल्यामुळे मला दमानं चाललं लागते आणि तुलतेला पाहायला, त्यामुळं मला दमानं लागते करायला. 6 वाजल्या आणि 6 वाजता निघायला लागलो मी. 6 वाजता समजा माझी तयार झाली. मी 5:30ला तुटलो होतो. तसं मला आता थोडंफार चहा नाश्त्याचं दुकान बघायचं एकांत. थोडा चहा नाश्ता करतो. काय दृश्य आहे व काय दिसतंय पुढचं लोकेशन. अहो नादच नाही करायचा. या जागतं एकदा या. आता सायकलीवर बसलोय, उतार लागलाय त्यामुळे बरं आहे जरा थोडं. नाहीतर जी टोचतंय पायाला अरे नादच नाही करायचा. आणि त्यात मध्ये माझ्या सायकलचं ब्रेकच नाही ते लागत जास्त. काल त्यांना सायकल चाललेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं पाठीमागच्या. अरे बापरे ब्रेक लागणार रे, ब्रेक लागणार. त्या गाठात माझ्या सायकलचा ब्रेक एक लागत नाही. तर बघा किती बी आवळून धरा. ती ब्रेकचं काल काम केलं नाही ना तर आज कसं आहे जरा थोडी जास्त जरा हे दिसतं ना आपण काम करून घेतलं. पैसे न दिलंय बरोबर आहे पण ते आता जाताना माघारी बदलावं म्हणतो या. अर 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 थांब 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 थांब. हर हर महादेव, 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 हर हर महादेव म्हणलं गेलं की सांग सायकल बघा माझी. ही खरी गोष्ट आहे. रस्त्याकडे जाताना बघा एका मला हे दिसलं ही किती जास्त वेळ बघितलं बघा असं जास्त. आणि ह्याला ना असं आता खुट्या ठोकल्या त्या खुट्या आणि पारा आतमध्ये 10-10 फूट लांब आहे त्या. हे खाली आतमध्ये खावले त्या. ह्याच्यावर आता जाळी मारणार जेणेकरून हे खाली दगड खाली आणणार नाही. तेव्हा इकडे टाकले काढून असं. हे काही जे आहे ना ही रेल्वे तापवलं ह्याच्यावर रेल्वे डायरेक्ट अंडरग्राऊंड हे काही डोंगराच्या आतमध्ये रेल्वे जाणार नाही डायरेक्ट केदारनाथ बद्रीनाथला. हिचं काम चालू आहे आणि ही खरंच लय भारी मोठी सुविधा समजा जास्त भारी सुविधा आहे बघा ही. मला वाटतं येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये किंवा पुढल्या वर्षी हिचं काम होईल असा एक माझा अंदाज आहे. मस्त भारी काम चालू आहे बघा, एकदम फास्टमध्ये काम चालू आहे. अंडरग्राऊंड टनल हे भारी बरं का. हे कल खरंच हे कल्ल्या मुख्यमंत्र्यांना लयच भारी काम केलं आहे. आता असं झालं की पाठीमागचा ब्रेक आहे ना ती फेल झाला. पाठीमागचा ब्रेक लागत नाही. मला ही कुंडी आवडायचं ही नट आवडायचं आतला. पण माझी येलं की काय माहिती कुठे मी लय हुडकली पण येलं कीच मला जमून आहे. आता मला पुढे पुढचं एखादं दुकान बघायला लागेल आणि त्या दुकानामध्ये मला सायकल नीट करायला लागेल. ब्रेक मग डिले झाला आहे बहुतेक काल दाबून आता लागत नाही. कसंच लागत नाही ब्रेक. पाठीमागचा ब्रेक फेलच मला थोडक्यात. आता मला जिथं दुकान दिसेल ना मला त्या दुकानात जायचं आणि तिथनं येलंकी घेऊन ती नीट करायला लागेल. आता मला रस्त्यावर कसं डासळं वेलं वरनं समजत एकदम मोकळा आहे. कधी डासळं नाही खाली काही सांगता येत नाही. सायकलचा आता ब्रेक फेल झाला आहे माझ्या त्यामुळे कसं होत आहे ना
आता उतार लागला तरी उतरून सायकलला वडत वडत घेऊन जायला लागतं मला, पाठीमागं वाढायला लागतं सायकलला, आणि चढ लागला की ढकलत जायला लागतं. म्हणजे चालायचं आहे जोपर्यंत एलंकी मिळत नाही मला ना आवळायला नेट, तोपर्यंत मला असंच जायचं आहे ढकलत ढकलतच. आता उतार लागला या, आणि मी एकदम सावध बसलो, एकदम सावध आहे असं. लगेच खाली उडी टाकायची सायकलवरून, लगेच खाली उडी टाकायची. अरे उतार लय मोठा लागला आहे बा, उतार मोठा लागला आहे बरं, तिला उडीच मारायला लागते या. थांबना सायकल, सायकल थांबत नाही. हां, ह्याला म्हणते ती एक खऱ्या भक्ताची एक खरी परीक्षा, ह्याला म्हणते ती परीक्षा, समजलं का? अशी माझी परीक्षा घेतात. हे रस्त्याकडे साईडचे दगड पडली ती ना, ही टोचते दिली पायाला. 9:55 टायमिंग झाला आहे, आणि आता जमीन तापायला सुरू झाली आहे, गरम लागायला लागली जमीन मला. आणि आता खडं जास्त टोचायला लागले, ते बारीक बारीक खडच लाग मला लई टोचायला लागले ते. हे रस्त्याकडे समजा खडच बारीक बारीक समजा खडच येतं. ओ हो महादेवा, दोन्ही ब्रेक फेल केलं रे महादेवा. तो का तिथं पाणी चालू आहे, तिथं मी आता आंघोळ करून घेतो. पायाची अवस्था बेकार आहे, कपडे काढले ती, सामान चार्जिंग लावून घेतो आणि मग नंतर पुढे तो आधी आंघोळ घेतो. ही बघा कॅमेरा बी चार्जिंगचा आता इतक्यात काढला या, बाकीचं मोबाईल चार्जिंग लावला या. ही बघा असं कोणी पण घ्या बघा, चार्जिंगला भारी 1 2 तिथं 3 4 यात बसतात. मी 2 लावलेलं, आणि मोबाईल चार्जिंग चालू आहे आता निघायचं. मी आंघोळ केली, जाऊ पुढे 5 तास आंघोळ केली, 1 तास झालं थांबलो मी इथं, पुढे निघतो आता. ऊन लई व्हायला लागले, परत पाय पोय केलं माझं. चला, हे गंगा माता आहे बघा समधी, गंगा माता आहे. पाण्याचा बघितलं थरावा होता तिथपर्यंत, वरपर्यंत होत्या डोंगरापर्यंत तिथपर्यंत होता. इकडं खाली लांबपर्यंत होता इकडं वर. नंतर ना ते आता पाणी कमी झालं ना त्यामुळं. मागंगा जमिनी कशाला तुम्हाला माहिती का? मागंगा ज्या टायमिंगला मागंगाला यायचं होतं ना त्यावेळेस कुठला तरी राजा होता, त्या राजाने आणलेली ती अयो पाहिले लागले पळायला, ते राजाने आणलेली एका. ती राजाला काय म्हणलेली माहिती का? मागंगा माझा वेग लय जास्त आहे, जर मी जर जमिनी आली तर मी डायरेक्ट पाताळा जाईन, इतका वेग आहे माझा. तर ते राजानं म्हणलं की महादेवाच्या जटातून तुम्ही या. त्यावेळेस महादेवानं जेव्हा असे आपल्या जटातनं जेव्हा त्यांना घेतलं ना, तेव्हा ते पाणी जटातनं, तेव्हा वेग कमी झाला गंगाचा. आणि ती कुठं आहे? ती गंगोत्रीमध्ये आहे, तिथनं गंगा उगम होती, आणि तिथं महादेवाच्या जटातनं येतं, असं काहीतरी आहे बघा. चला तेव्हा समजे माकडं जायचं तेव्हा इथं इकडे तेव्हा ती मला भिवून पळून गेली, पण नाही थांबली. ह्यांना माहिती मी काय करणार नाही, त्यामुळे तेव्हा ते एक जण लपून बसतो, तेव्हा लपून बघतो, तेव्हा कसं लपून बघतो, तेव्हा माकड मला लपू बघतोय तिथून तेव्हा एक बाहेर माकडं येतले. तेव्हा तिथे एक वर बसलं, तिथं एक आहे, तेव्हा तिकडे एक आहे वर शेंड्या काय नाही. बाकी समजी गेली, समजी झाडा माकडं होती. तेव्हा वानर आहे ती, माकड नाही ती, वानर सेना. माझाच घाम माझ्याच पायावर पडतो या. अयो हे बघितलं हवा खडी समजी रस्त्याकडं, आणि गाड्या इतक्या येते ना, हे बघा आहे का तेव्हा गाड्या. वाटते का माहिती समजा भुका लागले ते मला, गामानं पाक भिजलो या. पायाला लय ऊन लागतं या, खालनं पळतात लय पाय माझं. हर हर महादेव, हर हर महादेव. तिकडं पुढं थांबले ते बघा गाड्या लांब, नक्कीच काय नाही काय ते झालं या. वरनं खाली कोसळलेलं पण दिसतंय, तेव्हा दगड कोसळले ते, आणि बऱ्याच गाड्या थांबल्या त्या. नक्कीच काय नाही काय ते झालंय. चला जाऊन तरी बघू आपण, काय नाही काय झाले हमकास. ह्यांना कळतं ये म्हणलेलं. या चल या. थांब तिथं थांब, तिथं थांब, तिथं थांब. आता हे माकडं आता बघा कशी करते याडीनं मला. तिथंच थांब, तिथंच थांब, तिथंच थांब.
पुढा घेतला 120 रुपयाचा, 120ला बसला ही चहा घेतला. 50 रुपयामध्ये जेवण लय थोडं त्यामुळं मी सुस्ती लावली, ही घेतलं. पोट भरून हातून निघतो. लय महागाई भयंकर इकडं. त्या घाटात आलो, या घाटात आलो, या घाटात बघितलं ना. आणि इकडं हवा जी सुटली म्हणता, अरे नाद नाही, हवा भयंकर सुटलेलं आहे. आणि आता थोडे पाठीमागनं सायकलला टाकल्याला थोडं सोप पडतंय, त्यामुळे बरं झालं हवा आली ते. पण मला सांगतो, मला तिथनं इथपर्यंत यायला मला 1.5 तास गेला बघा. तिथनं खालनं बघा, लय नाही 3 किलोमीटर असेल, 3 इथपर्यंत 3 किलोमीटर असेल, पण 1.5 तास गेला इथपर्यंत त्यासाठी. मला बहुतेक एम एचची गाडी आली, एम एचची बुलेट आहे, फिरवून आली माघारी, टुरिस्ट गाडी. एक्सपिरियन्स याचे एकदमच वेगळे. त्या सायकलचे टायर काय फाटले, ते काय काय समजा बघितलंय मी तुझे प्रत्येक म्हणजे जे लिंकवर येतात ना बघता ना, सगळे बघतो. हे बघ लिस्ट बघ. ही तरी नेहमीच आहे. ही कुंड संपूर्ण ही इथपर्यंत, ही कुंड इथपर्यंत. अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह, गुमरीला, टॉप बँगॉक, जम्मू काश्मीर, राजस्थान, जयपूर, नेपाळ, काठमांडू, पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दार्जिलिंग, सिक्कीम, गँगटॉक, बादाम, नागपुला, भूटान, थिम्पू, अरुणाचल, कामाख्या, गुवाहाटी, नंतर तवांग, भरपूर लय फिरलो. बरं मला नाही पाहिजे. मामाने मला कपडे दिली गरम घालायची. नंतर आता ग्लव्स देतो म्हणतात, ग्लव्स घेतो. आता नंतर थांबायचं ठिकाण बघायला कुठतरी. पाय दुखायला लागले ते माझं भरपूर. आज लय पायाला टोचलंय, लय पायाला पुळलंय. भाव काढतात या का ग्लव्स, आता ग्लव्स घालायचं या. मामा भारी वाटतं या, भारी वाटतंय लय मामाला. एक नंबर. तुम्ही किती दिवसात निघलाय? किती दिवसात निघलाय तुम्ही? आम्ही 16 तारखेपासून फिरतो. 16 तारखेपासून कटाळा येतो नाही गाडी चालवायचा? गाडी चालवायचा कटाळा येतो नाही? येतो. दिवसाला किती किलोमीटर काढता? 500-600 होतात. आता पण घाटात नाही होत तेवढे. 250-300. होय का? संध्याकाळी रूम करून राहायची. बरं आहे, बरं आहे. खाली असतील का तुझ्या? महाराष्ट्र महान आहे आपल्याला जास्त, कळ ना. पाऊस सुरू झाला, पाऊस सुरू झाला रे. मला त्यांना गरम कपडे दिलेले भारी वाटले कडे. खर्च वाचला थोडाफार माझा. गारा लागल्या पडला. सायकल घातली तर आतमध्ये गारा हवा, तेव्हा गारा, जेव्हा गारा पडायला लागल्या हवा गारा बघितली हवा, हवा समजा गारा हवा. दिवसभर उन्हानं तापवलं, संध्याकाळी त्याला गारानं धुडपलं. असं काम झालंय माझं. कसं पळतोय नादच नाही करायला. मला वाटतंय आता मग कमी तरी ठोका लागतोय का मला हे असल्या जागेमध्ये. इथं टेंट लावायला आहे जागा मला बरी, इकडे तोंड करून.
सध्याला का आता बघा पाऊस उघडलाय पण हवा लई जोरदार चालू आहे, त्यामुळे मी निघालो पुढे हॉटेल आहे, त्या हॉटेलवर निघालो मी बघा बाई लाल भडक पाहिजे असले लाल भडक समज आणि पाऊस पडला आहे त्यात मध्ये. आता तर रस्ता थोडा गार झाला आहे त्यामुळे चालाय भारी वाटतं, त्यामुळे आता मी निघतो, मी थांबलो थोडं. काय अडचण नाही, आता सवय लागली, आता काय अडचण नाही. चला पण दृश्य बघितलं का तेव्हा तिकडलं काय झालंय ते एकच नंबर एकच नंबर. मन मोहित होऊन गेलं हे दृश्य बघून, माझं मन मोहित होऊन गेलं. कसा आहे रस्ता बघितला तेव्हा, रस्ता कसा आहे, रस्ता हवातून गेले त्या पण इशा झालाय का नाही, उतार आहे उतार, पण उतारातनं मला नाही चालायला येत. मला तिथं बसून जमत नाही उतारात, तरी ब्रेक फेल असल्यामुळे मला बसून जमत नाही. चढानं पण ढकलायची आणि उतारानं पण ढकलायची, असं काम आहे माझं बघा. कठीण परीक्षा म्हणते ना एकदम ते आहे, आणि त्यामध्ये आता पाय चालत्यात आहे माझं खालनं. तर भावना देवप्रयागच्या पाठीमागं मी टेंट लावला, एका ठिकाणी थांबलेलो या, आणि उद्याच्याला मी दुपारपर्यंत म्हणजे 1 ते 12 ते 1 वाजेपर्यंत मी देवप्रयाग पार करतोय. मी उद्याच्याला देवप्रयागच्या पाठीमागं थांबलो, टेंट लावला या की बघा बाकीचं टेंट हलतोय, वारं एकदम बाहेर चालू या. बाहेर एक पत्राचं शेड आहे, असं एक हॉटेल आहे बंद पडलेलं, ते हॉटेलमध्ये चालले, पुढल्या साईडला चालू हॉटेल आहे ती. अजून मी काही जेवण नाही केलेलं, आता मी जाऊन थोडं काहीतरी खातो, थोडं 50-60 रुपयाचं एक मॅगी बिगी, आणि मग झोपतो मी. तर भावांनो असा काहीतरी व्हिडिओ होता. कसं काय वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, आणि माझ्यापासून तुम्हाला नक्कीच काय नाही काय शिकाय मिळेल, किंवा एक मोटिवेशन माणूस कसं होतं ते मना जर जिद्द असलं तुम्ही काय पण करू शकता. हे फक्त मनात आलं ना आपल्या बाद झालं. हर मध्ये भावांनो, जय महाराष्ट्र.